त्यावेळेस काकू एकटी हे सर्व करत असे तर तात्याचा स्वभाव फार रागीट होता. नंतर म्हणून गाड्याची मला गाड्याची नाही, पण मी तात्याचा स्वभाव बघून सावरलेला होतो म्हणून केलं नाही. तो अशा काकूला सर्व तुला सांगायला नाट्यमध्ये आवडती झाली. त्यामुळे शिक्षण नसून मार्गदर्शक भूमिका तिने सर्व पांडुरंग म्हणजे बंड्याना एक हरहुन्नरी विरोधी व्यक्तिमत्व, एक स्वातंत्र्य सैनिक. त्यांनी देशकार्यास वाहून घेतले. दुसऱ्या महायुद्धात त्यांचा सक्रिय सहभाग होता. मंगळात सुद्धा काम शिकले होते. सोबत त्यांच्यासह धाकटा बंधू काशीनाथ सुद्धा होता. केशव मुकुंदराव यांना दादा म्हणत असत. साधे घर, जमीन नव्हतीच. घरची स्थिती गरिबीची होती. 1918 साली केडीएक्सच्या इमारतीची चुना मांडण्याचे काम दादांना मिळाले. त्या कामाने प्रभावित झालेल्या भावेकरांनी दादांना वांडगाव येथील 8 एकर जमीन, 2 विहिरी व घर खंडाने दिली. दादांनी दिवस रात्र मेहनत करून त्या जमिनीतून खूप उत्पन्न काढले. एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून दादांचा लौकिक होता. ते हिंदी व गुजराती असे देखील बोलत असत. वांडगावला ते 18 वर्षे राहिले. चिंचणीचे लोक दादांना वांडगाव केशव म्हणत असत. अक्का, नारायण, नाना, रामभाऊ, कमळाकर, सोना यांचा जन्म वांडगाव येथीलच. 1925 साली दादांनी देवळघाट येथे जमीन विकत घेऊन एक स्वतःसाठी व दुसरे काशीनाथ बंधूंसाठी घरे बांधली. 1928 साली दादांनी केकट येथे 8 एकर जमीन विकण्यास सुरुवात केली. 1930 साली अक्का व काशीनाथ बंधू यांचे लग्न झाले आणि 1931 साली एक दुःखद घटना घडली. दादांची पहिली पत्नी वारली. त्यावेळी बंधूंचे वय 8 महिने होते. दादांचा 22 पुनर्विवाह झाला. पुढे दादांनी 1936 साली घडोसाठी 20 एकर व चिंचणी येथे 1 एकर जमीन घेतली. दादांचे सर्व व्यवहार पारदर्शी व दूरदर्शीपणाचे होते. वाडी करीत असताना दादांनी अनेकांना मदत केली. 8 एकर जमीन विकत घेऊन दादांनी त्याचा ताबा घेतला. दादा शिकलेले नव्हते तरीही हिशोब करण्यात मात्र तरवेज होते. व्यवहार चातुर्य होते. आर्थिक व्यवहार पूर्णपणे दादा सांभाळत असत. 1947-48 या वर्षी दादांनी तणाच्या माडीची भीत खोदली. 6 फुटावर दगड लागला. सुरुंग लावून भीत खोल केली. थोडीच पाणी लागली. दादा निराश झाले. 1918 ते 1948 पर्यंतच्या काळात दादांनी अनेक व्यवहार विधिय सांभाळत आपला जम बसवला होता व कुटुंब स्थिर सांभाळत. चिंचणीच्या 1 नंबरच्या शाळेत आप्पांनी प्रवेश घेतला. वक्तृत्व स्पर्धा मंडळामध्ये सक्रिय सहभाग घेतला. नंतर केडीएस चिंचणी येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 1958 साली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाली. पुढे कॉलेजचे शिक्षण फक्त मुंबईतच शक्य होते. मुंबईत राहण्याची सोय नव्हती. कमळाकर बंधूंनी पुढाकार घेऊन सर्व व्यवस्थासह कॉलेज शिक्षण सुरू झाले. कॉलेजमध्ये चांगले मित्र मिळाले. एक पंचायत तयार झाली. आप्पा नियमित अभ्यास करीत असे. कॉलेजच्या वाचनालयात रात्री 9 वाजेपर्यंत अभ्यास झाले. कॉलेजच्या पहिल्या वर्षी प्रथम श्रेणी मिळाल्यानंतर स्कॉलरशिप सुरू झाली. इंटर सायन्स दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण होऊन आनंदात भर पडली. तो एक महत्वाचा टप्पा होता. 1963 साली बीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आप्पा पदवीधर झाले. त्याच
वर्षी दारवाडी इजिप्शियन सोसायटीचे विज्ञान शिक्षक म्हणून ते रुजू झाले. 1964 साली संस्थेने वेद प्रशिक्षणासाठी अफगान्स पाठवले आणि 1966 साली पर्यवेक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली. संस्थेत अनेक उपक्रम त्यांनी राबवले. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर मानाचे पुरस्कार शाळेला मिळू लागले. अनेक शैक्षणिक सहली काढल्या. नवीन इमारती, अद्ययावत प्रयोगशाळा, पुरेसे वाचनालय यांची निर्मिती झाली. पंचक्रोशीत तारापूर संस्थान नावाला 1966 ते 1986 हा 20 वर्षाचा कालखंड पर्यवेक्षक म्हणून गाजला. 1986 ते 1990 त्यांचे आतेभाऊ कैलासवासी दीनानाथ सावे यांनी त्यांना लातूरला बोलावून घेतले. त्यांना बांधकाम व्यवसायामध्ये नोकरी देऊन पुढे काकांनी स्वतंत्र व्यवसाय केला. एक हॉटेल व जनरल स्टोअर सुरू केले. पुष्पलता ही त्यांची एकुलती एक कन्या. काका काकूंची पुष्पावर जीवा पाडत नाही. तिला कॉलेज शिक्षणासाठी उस्मानाबाद येथे घेऊन पदवीधर केले. काकांचे लातूरमध्ये चांगलेच नाव होते. मित्रपरिवार मोठा होता. काकांविषयी सर्वांच्या मनात आदरभाव होता. इंदू काकूंचे राहणीमान सर्वांना आवडेल असे होते. काकू उत्तम सुगरण होती. काकांच्या बांधकामाच्या व्यवसायात काकूंची मदत असे. आप्पांचा थोरला भाऊ नारायण शेतीवाडी करण्याचे त्यांचे दिवस गेले. त्यांना वाचनाची आवड होती. स्वतःची छोटीशी लायब्ररी होती. आणि तरुणात अल्सरचा त्रास झाल्याने 54व्या वर्षी उभारवर 3 मुलांना दुःखात होऊन ते जग सोडून गेले. नानांना 49 भागग्रस्त व मजबूत बांध्यांचे व्यक्तिमत्व. त्यांचा परिसरात दरारा होता. शेतात खूप कष्ट केले. किरीबापुरी त्यांना साथ दिली. तिसरा भाऊ रामचंद्र सुरुवातीस शिक्षक पेशा करतात. त्यांना या परिसरात राम मास्तर म्हणत असत. एक प्रगतिशील शेतकरी म्हणून त्याची प्रसिद्धी होती. कृषी, समाज, शिक्षण व राजकीय क्षेत्रातील त्यांचं कार्य आपल्या डोळ्यातून केलेल्या प्रकाराने आपल्या काहीतरी घेऊन जायचं आहे. कारण विचाराची देवाणघेवाण फार महत्वाची आहे. रामदूत व भाषण हे एक समीकरणच होते. सुधारित शेतीवर आधारित निसर्ग शेती हे पुस्तक त्यांनी लिहिले. शेती अभ्यासासाठी इस्रायल देशाचा दौरा सुद्धा त्यांनी केला होता. कर्तृत्व, वक्तृत्व व नेतृत्व कलागुणांसह अनेक विचारांनी प्रभावित होऊन विविध योजना त्यांनी अंमलात आणल्या. बडूबापूंची त्यांना सदैव साथ असते. धाकट्या भावंडांचा वडकीच्या नात्याने प्रेमाने सांभाळ करणारा म्हणजे कमळाकर बंधू. आप्पा व वसंतचे कॉलेजचे शिक्षण केवळ बंधूमुळे शक्य झाले. मोठ्या कुटुंबाचा भार त्यांनी केला. धाकटा बंधू वसंत अभ्यासात हुशार. BSc BA शिक्षणानंतर ठाकूर हायस्कूलमध्ये शिक्षकी सेवा करून निवृत्त झाला. विंदा त्यांना उत्तम साथ देत असे. विंदा सुद्धा शिक्षकी सेवेतून अलीकडेच निवृत्त झाली. अक्का ही थोडी वेळी ती केखाडी येथे राहत होती. सोनाली, स्वाभिमानी व कष्टाळू ती अत्यंत प्रेमळ. ह्या तुमच्या 70 वर्षाच्या म्हणजे भारतातून 70 वर्ष झाली. ह्या 70 वर्षाच्या काळात मी कोणाला एक पुस्तक म्हणून कोणाला कापड मानून कोणाचं बल दुखावून नाही असं कोणी आमच्याकडे ठिकाणी घातलं शिकून गेले. कोणाही ती उडा बोलली इतकंच नाही तर तिच्या सुना ज्या आहेत त्या सुनाने कधी काही बोलली आणि म्हणून या सर्व सुनांचं सर्व आपल्या भावाचं सर्वात लोक शाळेवर आप्पा पुष्पाचे पहिले कन्यानंतर मनुष्य सर्वजंतीला मोना. आप्पाला फोटोग्राफीचा छंद होता. त्यांनी मोनाची अनेक वादळे कॅमेऱ्यात बंदिस्त केली. अभ्यासात हुशार. माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती तसेच राष्ट्रीय शिष्यवृत्ती तिला मिळाली. SSCला 83 आजपर्यंतचा राऊत कुटुंबियांचा इतिहास आपण जाणून घेतला. इतिहास म्हणजे जे घडलं त्याचं दर्शन. या इतिहासातून आपण प्रेरणा आणि स्मृती नक्कीच घेऊया. ही स्थिती तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. 1800 सालापासूनची सर्व माहिती गोळा करणं, संकलन करणं
अवघड अशी जबाबदारी आणि ही अवघड जबाबदारी लिलया पेरण्याचं काम शशिकांतबाईंनी केलेलं आहे. शशिकांतबाई हे राऊत कुटुंबियांचे जावई आहेत. खरोखर शशिकांतबाई 1938 रोजी जन्मला. त्यावेळी आपल्या राऊत कुटुंबात गोकुळच फुललेले होते. आपल्या कुटुंबातील मायेची पीठ घट्ट व ऊब हवीशीच होती. तसे त्यावेळी आर्थिक माया खूप नव्हती, परंतु परस्परातील माया खूप होती. दुर्दैवाने आपल्या कुटुंबाला ग्रहण लागले. कैलासवासी दादांच्या आगाने निधन आले. तरीही बाईच्या मायेच्या सावलीत व सर्व वडील बंधूंच्या कर्तव्य करण्याने आपले बालपण सुसह्य झाले. बाईने आपल्या कृतीतूनच आपणास निर्भयता व संकटांना सामना करण्याचे ध्येय दिले व आपल्या जीवनाला नवीन स्वप्न दिले. बाई 6 दशकांपूर्वी शेतकरी कुटुंबातील खेड्यातल्या मुलाला शहरातील कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेण्यात ज्या अनेक अडचणी येत असत त्या आपणसही आल्या. परंतु आपल्या घरच्या बाईच्या संस्कारामुळे व आपणास विज्ञानाचा ध्यास असल्याने या दिव्यातून जाताना आपल्या व्यक्तिमत्वाला उभारी प्राप्त झाली. BSc ऑनर्स झाल्याचा शिक्षण क्षेत्रातील PhD पदवी आपण संपादन करून ज्ञानदानाचा वसा स्वीकारला. आपल्या राऊत कुटुंबाच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीची ही नांदी होती. शिक्षण केली पाहिजे. शिक्षण क्षेत्रातील आपली पुढील वाटचाल आपलं लौकिक वाढविणारीच ठरली. विलक्षण स्मरणशक्ती, तर्कशुद्ध व सुस्पष्ट विचारसरणी, नेमकं व मुद्देसूद बोलण्याची पद्धती, बिनतोड युक्तिवाद, विषयाच्या मुळाशी जाण्याची ताकद व प्रवृत्ती, योग्य विषय मांडणी, विचारांशी असलेला प्रामाणिकपणा व दुसऱ्याची सहज जवळीक साधण्याची सकत यामुळे आपले शिकवणे खूपच प्रभावी झाले. शिकवत असलेल्या विषयांच्या सखोल ज्ञानाबरोबरच ज्याला शिकवायचे त्याच्याबद्दल मनात असलेली प्रामाणिक कळकळ यामुळे आपले अध्यापन ही आपल्या विद्यार्थ्यांची वेगळी अनुभूती बनते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी अभ्यास करावा, शिस्त पाळावी यासाठी आपल्याकडून छडीचा चमचम असा नादही घेऊन लागेल. परंतु आपले विद्यार्थी जेव्हा त्यांच्या जीवनातील यशाचे श्रेय आपणास देतात तेव्हा आपल्यातील शिक्षकाला शतदा प्रणाम करण्याचा मोह आवरता येत नाही. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणात, जीवनात व करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आपण बहुमोल मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आपण दीपस्तंभ बनला. आपल्या अध्यापनातील विषयांबरोबर इतर अनेक विषयातील आपले ज्ञान, अभ्यास, प्रगती यामुळेच आपल्या व्यक्तिमत्वात झळाळी प्राप्त झाली. जीवनातील अनेक अंगांना स्पर्श करणारे आपल्यासारखे प्रज्ञावान शिक्षक दुर्मिळच. आदर्श शिक्षक भाई आपणास शिक्षण व विद्यार्थी यांच्या तारा नेमक्या व्यवस्था होत्या. त्यामुळेच आपले शिकवणे हे फक्त शिकवणे राहिले नाही तर ते संजीवन व आनंददायी संगीत बनले आणि त्यातच आपण केलेला काठीचा प्रसाद विरघळून गेला. आता आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात ज्या स्मृती रेंगाळत आहेत त्या निखळ विज्ञानांच्या व आपल्या अनेक विषयांवर असलेल्या प्रभुत्वाच्या. शिक्षकासाठी त्याचे विद्यार्थीच त्यांचे योग्य चांगले न्यायाधीश असतात. आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात आदर्श शिक्षक म्हणून आपली असलेली प्रतिमा हीच आपणास मिळालेली राज्यमान्यता आहे असे आम्ही मानतो व यातच आपल्या जीवनातील यशस्वीता, कृतकृत्यता आहे ही आमची धारणा आहे. आपल्या या यशस्वी जीवनाला सलाम. उत्तम प्रशासक भाई आपण केवळ शिक्षक म्हणून यशस्वी झालात असे नाही तर शाळेत 20 वर्ष पर्यवेक्षक व 10 वर्ष मुख्याध्यापक म्हणून आपण सेवा दिली. ही दोन्ही पदे व्यवस्थापनातील ती यशस्वीपणे सांभाळून आपल्या कार्याची मोहर त्यावर उठवली. ही मोहर उमटवली जात असताना आपल्या अंतर्गत व्यक्तिमत्वातील मनाचा खंबीरपणा, विलक्षण आत्मविश्वास, निर्णय क्षमता, व्यवहार चातुर्य, धाडसी वृत्ती, वेळेचे भान, समस्या निवारण करण्याची क्षमता अशा अनेक गुणांचे विलोभनीय दर्शन घडले. याचा यथार्थ अभिमान आपले कुटुंबीय व आपतेष्ट असलेल्या आम्हास वाटत आहे. समाजप्रिय आपापले काही माणसं समाज घडून फिरण्यासाठी झपाटलेली असतात. आपण त्यावेळीच एक आहात हे नमूद करण्यास आम्हाला अभिमान वाटतो. अंधश्रद्धेतून बाहेर काढून समाजाला विज्ञाननिष्ठ करण्यासाठीच आपण धडपड केली. ठाणे जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा जवळजवळ 1 कप वाहताना प्रदर्शनातून तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यासाठीच्या शिबिरातून किंवा चर्चासत्रातून जय विज्ञानाचा ध्वज आपण उंच फडकवत ठेवला. आपणही सशस्त्र आहात परंतु आपली जीवनावरील श्रद्धा विज्ञानवादी व बुद्धिप्रामाण्यवादी श्रद्धा आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ज्ञाती मंडळ, ITI अशा संस्थांमधील आपले बहुमोल योगदान, एखाद्या कुटुंबातील किंवा आळीतील तणावाच्या वेळी आपण देत असलेला सल्ला, तसेच नातेवाईक व आपतेष्ट यांच्या मुलामुलींच्या जीवनाच्या रेशीमगाठी बांधण्यातील आपला सहभाग
व आपल्या घरात परिपावनांचे होणारे आदरातिथ्य यातून आपल्या सामाजिक जाणीवांचे व घरातील सांस्कृतिक वातावरणाचे दर्शन घडतं. उबदार आदरातिथ्य हीच आपल्या कुटुंबाची खरी ओळख आहे. आदरणीय भाई, आपल्या व्यक्तिमत्वाचे रसायनच आगळेवेगळे आहे. आपल्या कृतीतून चैतन्य व उत्साह दिसून येतो. आपल्या गांभीर्यातही प्रसन्नता दिसते. अतिशय योग्यवर आधारित आपले खुसखुशीत विनोद ताण कमी करतात. आपला सकारात्मक दृष्टिकोनही वागण्यासारखा आहे. मित्र व नाती जपण्याची आपली कला प्रशंसनीय आहे. प्रत्येक गोष्टीत रस घेण्याची आपली रसिकताही मनाला भावणारी आहे. टाकावातून टिकाऊ वस्तू बनवणे हा आपला छंद आहे. त्यातून नवनिर्मितीचा आनंद आपण स्वतः अनुभवता व दुसऱ्यांनाही देत असता. खरेदीची आपणास आवड आहे व त्यात आपणास जाणही आहे. आपली वाचनाची गोडी उल्लेखनीय आहे. अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात आपण अनेक देशांची इतिहास व भूगोल वाचनालयात बसून अभ्यासले आहे. याचे आम्हाला विशेष कौतुक वाटते. आपल्या ज्ञानसाधनेला अभिवादन. मानवता प्रेमी अप्पा, आपण दगडापेक्षा माणसामध्ये देव पाहता. मानवता हा धर्म पाळता. ज्ञानयोग व कर्मयोग हा आपला भक्तियोग आहे. ज्ञानपंढरीच्या वारकऱ्यांसाठी असलेली आपली तळमळ व धडपड हीच आपली देवपूजा आहे. आपले घर म्हणजे गरजू, हुशार, गरीब व होतकुल मुलांसाठी ज्ञानाचं सदावर्त आहे. आपले गुरुकुल बनले आहे व विज्ञाननिष्ठा ही तेथून देण्यात येणारी शिदोरी आहे. कुटुंब वस्तव आहे. आपल्या जीवनातील वाटचालीत सौ पुष्पा काकूंची प्रेमळ साथ हा दैवसंगीतच समजावा. त्या आपल्या जीवनातील सबिलाच आहेत. सखी, सचिव, गृहिणी, कांता, सहचारिणी अशा साऱ्या भूमिका त्यांनी नमुदारपणे वठविल्या व त्यामुळे आपल्या कुटुंबात नंदनवन फुलले. आपल्या वंशवेळीवर फुललेली 3 फुले सौ मनुजता, सौ सोनाली व कुमारी स्वप्नजा त्यांचे प्रगट आविष्कार आहेत. जावई चिरंजीव शशिकांतभाई व चिरंजीव गुणेश्वरभाई यांनी आपल्या कुटुंबात मुलांची जागा कधी घेतली हे आपला उभयतानाच नव्हे तर आम्हालाही कळले नाही. कर्तव्य कठोर व कडक शिस्तीचे होते असणारे आपण आपली नातवंडे चिरंजीव आस्था, चिरंजीव सुरभी व चिरंजीव अस्मी यांच्यामध्ये प्रेमळ आजोबा बनून जातात हे पाहिल्यावर ह्या जीवनामध्ये ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे असेच आपले कौटुंबिक जीवन आहे याची प्रचिती आम्हाला येते. आपले गोकुळच आपला वैभवाचा ठेवा आहे. प्रिय भाई, आजच्या अमृताने घाणलेल्या या सोहळ्याच्या प्रसंगी आपले व आपल्या कुटुंबियाचे सारे जीवन सुख, सौख्य, आनंद, उत्कर्ष, वैभव व निरामय आरोग्य यांनी समृद्ध व्हावे ही प्रार्थना आम्ही त्या जगन्नेत्याकडे मनोमन करीत आहोत. जीवितम शरदम शतम श्री शुभम. धन्यवाद. धन्यवाद. अरुणा, रंजना आणि रंजना या सर्वजणी सरांचा औक्षण करते. 76 दिव्यांनी ओवाळतील. सगळ्यांनी व्यासपीठावर जायचं आहे. नमो व्रातपतये सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वमवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादिं पुरोमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्च आन्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणक ऋषिः निचृत गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशवं कुशधारिणं वरदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं
भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्याद्यौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते स्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। ओम शहात्तर दिव्यांनी औक्षण केलं जाते. अतिशय भावपूर्ण हृदय मंगलमय असा हा सोहळा आहे. थोडंसं पुढे यावं आणि औक्षण करणाऱ्या सर्वांनी थोडं तिथं उभं राहावं. अची सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन. औक्षण सरांचं औक्षण झालेलं आहे. आता पुष्पाताईंना आमच्या राऊत मॅडमना सौभाग्यलेणं प्रदान केलं जाणार आहे. ओटी भरली जात आहे. ओटी घेणे हा मान आहे. घरातील लहान थोर मंडळींचे अपराध ओट्यात घालून क्षमा करून सन्मार्गाला लावायचं काम गृहलक्ष्मीचं असतं. म्हणून सण व्रतवैकल्ये किंवा शुभप्रसंगी ओटी भरण्याची प्रथा आहे. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री पत्नी असते हे आज आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. अतिशय शांत, प्रेमळ, नम्र आणि संवेदनशील मनाच्या राऊत मॅडमनी विद्यार्थ्यांच्यावर आणि कुटुंबातील मुलांच्यावर अतिशय प्रेम केले. निवृत्तीनंतर समाजसेवेचा वसा घेतला. महिला समस्या निवारण समिती त्यांचा पुढाकार आहे. अनेक समस्याग्रस्त महिलांचे गैरसमज दूर करतात. त्यांचे मोडू वाहणारे संसार जोडण्याचं पुण्यकर्म करतात. सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, रमाबाई यांच्यासारखी त्या सत्कृत्य करतात. खरोखर सत्कृत्याची फुले कधी गोमेजत नाही. सदैव फुलत राहून अनेकांना प्रेरणादायी ठरतात. आपण पण मॅडमकडून प्रेरणा घेऊया. मॅडमना या शुभ सणी आम्हा सर्वांच्या अनंत शुभेच्छा. नमो प्राप्तपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते स्तुलम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः. श्री ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तथैवमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं ब्रह्मासि त्वं साक्षात् कृतं वच्मि सत्यं अवत्वम् अवश्रोतारम् अवदातारम् अतिशय हृदय कौटुंबिक मंगलमय भावपूर्ण असा हा सोहळा संपन्न होत आहे. अतिशय मन भरून आलेलं आहे. मंगलमय असा हा सोहळा आहे. ओवाळणी औक्षण झालेलं आहे. त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. सोनीताई औक्षण करतायत. सर्वं
जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयिष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति मंगलमय सोहळा लोनिलोनः सरांना त्वं चत्वारि वाक्पदानि दीर्घायुष्य त्वं गुणत्रयातीतः दीर्घायुष्य अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादिं पुरोमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं ककारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्च आन्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं लीलाताई सरांच्या भगिनी संहिता संधि औषध विद्या गणक ऋषि निचृत गायत्री छंद गणपतिर्देवता ओम गं गणपतये नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्याद्यौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते स्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् आशीर्वाद घेत आहेत सुना औक्षण करतायत पुढच्या अतिशय मंगलमय भावपूर्ण विरुद्ध असा हा सोहळा संपन्न होत आहे अविष्य चिंतन केलं जात आहे सर्वं जगदिदम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अपिधावान् भवति यो मोदकस्य हस्तेन तीर्थदधाति पतिः सर्वविधि भवति य एवं वेद इत्योपनिषत्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहै। त्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विद्यासि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं आजच्या समारंभाचे पाहुणे डॉक्टर राघवेंद्र राऊत शाल आणि श्रीफळ फक्त शाल आणि श्रीफळ प्रदान करतील सरांना माहिती विशेष पाहुणे माननीय आई रजनीकांत भाई सरांना बुके प्रदान करतील बुके देऊन त्याचं कौतुक करतील विशेष पाहुणे माननीय भाऊसाहेब सावे सरांना भेटवस्तू देतील सरांना भेटवस्तू देऊन सन्मानित करते आणि पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्याला विनंती त्यांनी सरांना मानपत्र देऊन सन्मानित करायचे सरांना मानपत्र देण्यात येणार आहे हे मानपत्र प्रमुख पाहुणे माननीय राघवेंद्र रावजी देत आहे टाळ्या वाजवत सरांनी
ज्या पगारांची आपण परतफेड करू शकत नाही अशा ऋणांची गणना नक्षत्रांचे देणे या प्रकारात होते. सरांनी जीवनात खूप काही मिळवलं, पण जे काही मिळवलं ते वाटण्यातच धन्यता मानली. ज्ञान आणि धन दिल्याने अशी सरांची विचारसरणी आहे. 10वीच्या परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी दरवर्षी अनेक विद्यार्थी विनामूल्य वास्तव्याला येत असत. त्यामुळे सरांचं फळ म्हणजे गुरुकुल झालं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने मोठी झालेली मुले यशस्वी वाटचाल करीत आहेत. असे हे विद्यार्थी ऋणातून कुठलाही होऊ शकत नाही. म्हणूनच तर हे नक्षत्रांचं देणं आहे. विज्ञाननिष्ठ, कर्मयोगी, तत्वनिष्ठ, कुटुंबवत्सल, कुशल प्रशासक आणि कर्तव्य तत्पर अशा अनेक गुणांचं व्यक्तिमत्व सरांच्या दिसून येतं. आज ही चैतन्यमयी आणि उत्साही ठेवून आहे. खरोखर या जन्मावर, या जगण्यावर आणि त्यातही स्वतःच्या आयुष्यावर आपाबहिणींचं सरांचं खूप प्रेम आहे. त्यांच्या हुतात्म जीवनाचा अमृतमय क्षणाने बघितलेला अविष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला आहे. जीवनातही घडी अशीच राहू दे. जीवे शरद शरद, जीवे शरद शरद. अप्पाबहिणींचे असंख्य चाहते, आपलो विद्यार्थी आहेत. या सर्वांच्या मनात अप्पाबहिणींच्या बद्दल कृतज्ञतेच्या भावना आहेत. या कृतज्ञतेच्या भावना एका पुस्तकात संकलित केलेल्या आहेत. या अमृतमयी सोहळ्याचे औचित्य साधून एक सुंदर पुस्तक तयार करण्यात आलं आहे. त्या पुस्तकाचे विमोचन होणार आहे आणि या पुस्तकाच्या सिंहासन सोसायटीला सन्मानित करण्याचा मान द्यायलाच हवा. सन्मानित शुभेच्छा सदिच्छा द्यायच्या आहेत, पण ते बसायला आल्यानंतर तेव्हा आपण पुढे जाऊया. अप्पाबहिणीच्या भावना व्यक्त करणारं अतिशय सुंदर असे पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे. या पुस्तकाचे विमोचन होणार आहे आणि तत्पूर्वी माझे मुख्याध्यापक तारागड हायस्कूलचे माननीय हर्षवर्धन जोशी सर पुस्तकाच्या संदर्भात पूर्वपीठिका प्रस्तावना करणार आहेत. सरांना विनंती करते आपण सुरुवात करावी. सन्माननीय व्यासपीठ आणि बंधू भगिनी, अमृताने नाहलेला असा हा सोहळा आपण आता पाहिला. पण या सोहळ्याच्या ज्या स्मृती आहेत त्या अनंत काळापर्यंत टिकण्यासाठी फोटोग्राफीपेक्षा अक्षर ही फार महत्वाची आहे असं मला वाटतं. या सोहळ्याचा सुगंध या अक्षर पुष्पातून ठेवावा असं राऊत कुटुंबियांना वाटलं आणि म्हणून त्यांनी एक सुरुवातीला त्यांचं असं होतं की एक आपण गौरविका या निमित्त काढू. मला ते मी सांगितलं तेव्हा काही विचार विनिमय झाला. मोनाने खूप परिश्रम घेतले. तिच्या फोनवर एवढं झालं की 123 लेख आले आणि या गौरविकेचं पुस्तकात आणि पुस्तकातून ग्रंथालयात आले. ग्रंथामध्ये कधी रूपांतर झालं हे आम्हालाही कळलं. 310 पृष्ठांचं असं एक सुंदर पुस्तक झाले आहे आणि या पुस्तकातून या सगळ्या सोहळ्याच्या चिरकाल स्मृती राहणार. हे पुस्तक फक्त गौरवार्थी म्हणून नाही, तर तसं म्हटलं तर या सगळ्या या चिंचणी गावाला ललामूट असलेल्या या राऊत कुटुंबाचा तो एक दस्तऐवज होणार तुमच्यापेक्षा. असं सगळं त्याच्यामध्ये मांडले. त्याचे 2 भाग आहेत. एका भागामध्ये आम्ही पहिलं असं ठरवलं होतं राऊत सरांची मुलाखत घ्यावी, परंतु ते लिहायला लागले आणि त्यांच्या पहिले 2 पॅरेग्राफ वाचल्यावर असं आम्हाला वाटलं की नाही आपण बदलू, त्यांनाच त्यांचे विचार मांडायला द्यावे आणि त्यांनी ते एक टाकी लिहिले. 32 पृष्ठ त्या 310 पुस्तकामध्ये आप्पांनी स्वतः लिहिलेली आहे. एक सिंहावळ पण त्यांच्या जीवनाचं त्यांनी केलेलं आहे.
आणि ते जेव्हा लिहायला लागले तेव्हा मी त्यांच्या हाताखाली 30 वर्ष काम केले. हा सायन्सचा विद्यार्थी आहे की हा साहित्यिक आहे हे मला कळत नाही. इतकं ओघवती सुंदर भाषेमध्ये त्यांनी थोडक्यामध्ये 32 पुस्तकामध्ये असं काही मांडलेलं आहे की मला खात्री आहे तुम्ही वाचाल तेव्हा तुमच्या हृदयाचं आहे. मी स्वतःही त्याचं एक 2-3 वाचन केलं, पण प्रत्येक वेळेला असं पुन्हा पुन्हा वाचावं असं त्यांना. ह्याचं कारण त्यांचं असं असलेलं स्वच्छ मत. कारण एकत्र कुटुंबामध्ये आपण शेतकऱ्याच्या आणि खेडेगावातल्या वाढलेल्या माणसाला त्याची सुखदुःख माहिती असते, पुन्हा गरिबी होती, त्यामुळे ते सगळे चटके सहन केलेले असतात. एकत्र कुटुंबातल्या दुःखाचं काही हे केलं नाही, परंतु सुखाचं एक सुरेख वर्णन केलेलं आहे की पुढच्या पिढीला असं वाटेल की अशा कुठल्या तरी राऊत कुटुंबामध्ये आपण जन्म घेतो, आपलं बालपण जाऊ, अशा तऱ्हेचं त्यांनी त्याच्यामध्ये दिले. आणि हे लिहिताना त्यांना त्यांचं जीवन जसं घडत गेलं, त्यांना शिक्षण घेताना ज्या काही अडचणी आल्या त्या खेड्यातल्या मुलाला शहरामध्ये जाऊन ते पण मुंबईला जवळ कुठलंच कॉलेज नाही, अशा वेळेला तिथे राहणं पिणं सगळंच हे होता, त्रास होता, तो त्यांनी सहन केला. परंतु एक स्वप्न घेऊन आणि त्यामुळे असं एक वेगळं स्वप्न पाहणारा एक शेतकरी कुटुंबाचा मुलगा तसं लिहितोय की त्याच्यात पुढची सगळी गोष्ट आहे ती त्यांच्या नातेवाईकांनी लिहिलेल्या लेखांची आहे, वाक्यस्थानी लिहिलेल्या लेखांची आहे, सगळ्या मित्रांनी लिहिलेल्या लेखांची आहे, सहकार्याने लिहिलेल्या आहेत आणि सर्वात जास्त म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या लेखा. हे जेव्हा वाचत असताना असं वाटत होतं की मी त्यांना फार जवळ म्हणजे आम्ही 30 वर्ष काम केलंय, पण बरेच पैलू मलाही समजले नाही. कारण आपल्याला माहिती आहे शोभादर्शक यंत्रातून आपण पाहतो तेव्हा अँगल बदलला की त्या वेलकुटीचा वेगळा आकृतीबंध आपल्याला दिसतो, अतिशय सुरेख, अतिशय सुंदर. ह्या प्रत्येक लेखातून हा एक वेगवेगळा आकृतीबंध आपल्याला बघायला मिळतो त्यांच्या व्यक्तिमत्वात, त्यांच्या गुणांचं. आणि मग असं वाटतं की हे पुस्तक करावं असं ज्या व्यक्तीनं त्या कुटुंबातलं वाटलं त्यांना खरोखर सलाम करावा. कारण मी जवळ ते बरेच पैसे मला माहिती नाही. मी भाग्यवान समजतो की ह्याच्याबद्दल लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर. त्याची प्रस्तावना मी दिली म्हणून मी अधिक बोलायला परंतु तरी काही गोष्टी सांगाव्या असं वाटतंय की हे सगळं वाचत असताना एक राऊतसर वेगळा माणूस हे आपल्याला लक्षात येईल. भले गव्हर्नमेंटमधून त्यांच्या कार्याची नोंद घेतली नाही. आजच्या या अतिशय मंगल दिवशी मी त्या खाणीमध्ये तो घुसत नाही, कारण गव्हर्नमेंटची सगळी हे कशी जातात काय होतात हे शिक्षकांना माहिती असतं. पण खरोखर विद्यार्थ्यांच्या मनावर पकड ज्याची आहे असे आज शिक्षक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये. कारण त्यावेळेला जे आले मला आठवतं, मी आजच विचार केला की आम्ही जेव्हा शिक्षक म्हणून लागलो तेव्हा तुम्हाला नवल वाटेल माझ्याही 3 डिग्र्या होत्या. दिवसाचा पगार होता 5 रुपये 33 पैसे. 5 रुपये 33 पैशावर आम्ही त्यावेळेला नोकरीला लागलो. राहुल सर तर त्याच्याही अगोदर त्या काळातले BSc झालेला माणूस मोठ्या कंपनीकडे गेला असता तर कितीतरी पैसा कमावू शकला असता, परंतु त्यांनी कसं केलं नाही, ज्ञानदानाचं पवित्र कार्य हा वसा घेतला आणि आज त्यांना जीवनाची उच्चगुप्तता मिळाली की तो वसा घेतल्यामुळे मिळालेली. लक्षात असं म्हटलं जातं की विद्येसारखं दुसरं कोणतेही धन नाही, ज्ञानदानासारखं दुसरं कोणतेही व्रत नाही, ग्रंथासारखा दुसरा गुरु किंवा मित्र नाही आणि आत्मविश्वासासारखा दुसरा कोणता मंत्र नाही. हे चारही गोष्टी राऊत सरांच्या जीवनामधून तुम्हाला बघायला. त्यांनी त्यांचं घर म्हणजे 1-2 महिने परीक्षेच्या अगोदर ते घरकुल राहत नव्हतं, गुरुकुल बनत होतं. आणि या गुरुकुलामध्ये अनेक नचिकेते आपल्या ज्ञानाची तृष्णा भागवायला येत होते. काय बरोबर घेऊन जात होते ते एक वेगळं पाथेय बरोबर घेऊन जात होते. या गुरुकुलातून जे त्यांना पाथेय मिळत होतं ते फक्त आशीर्वाद किंवा शुभेच्छांचं नव्हतं, ते
पाथेय मिळत होतं विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचं, ते पाथेय मिळत होतं लॉजिकल थिंकिंग म्हणजे तर्कशुद्ध विचारसरणीचं, ते पाथेय मिळत होतं ज्ञानाची तृष्णा असल्याचं, ते पाथेय मिळत होतं कठोर अशा शिस्तीचं, आणि ते पाथेय मिळत होतं वेळेचं एक योग्य असं हे करणं. ह्या सगळ्या पाथ्यामध्ये त्यांच्या ह्या गुरुकुलामध्ये जी जी मुलं आली किंवा त्यांच्या जीवनामध्ये जी जी काही मुलं आली ती त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळ्या अशा भावना देतात. आणि ह्या भावना तुम्हाला त्या सगळ्या पृष्ठांमध्ये पदोपदी आढळून येतात. ती सर कशी आदर्श शिक्षक कसा असावा हे मी तुम्हाला सांगायला, पण त्यांची कार्यपद्धतीच अशी होती की ती आदर्श शिक्षकाला ही होती. त्यांना जरी मी म्हटलं गव्हर्नमेंटचा पुरस्कार मिळाला नाही, पण एका शिक्षण तज्ज्ञाने म्हटलंय की गुड टीचर कोण, तर त्यांनी म्हटलंय गुड टीचर्स बिलीव्ह इन व्हॉट दे डू अँड दे डू व्हॉट दे बिलीव्ह. संपूर्ण राऊत सरांचं जीवन ज्यांना माहिती असेल त्याच्यात लक्षात येईल की त्यांचा ज्या गोष्टीवर विश्वास होता त्याच गोष्टी त्यांनी केल्या, आणि ज्या गोष्टी केल्या त्याच्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. असं जीवन जगणारा माणूस असतो त्याचीच प्रतिमा समाजावर व्यवस्थित राहते. ज्याचं विचार, ज्याचा आचार आणि ज्याचा उच्चार ह्याच्यामध्ये समन्वय असतो ना, तोच जनमान्यता मिळू शकतो. ह्याच्यात ज्यांच्यामध्ये तफावत असते त्यांना लोक तेवढ्यापुरता खुर्चीपुरता मान देतात, नंतर कोणी विचारत नाही. सरांच्या सगळ्या जीवनामध्ये एक प्रमुख सूत्र राहिलं की ज्यांचे जे विचार होते त्या विचाराशी ते प्रामाणिक राहिले. शिक्षक हा जसा विचाराची, आणि विद्यार्थी हे पाहत असतात. मी तर असं समजतो की विद्यार्थ्यांचे ते डोळे आहेत ना, ते 2-2 कॅमेरे शिक्षकांच्यावर सतत मारलेले असतात. 50 विद्यार्थी धरले ते 100 कॅमेरे या शिक्षकांच्यावर असतात, आणि इतर कोणाही पेक्षा हे कॅमेरे शिक्षकांना जास्त ओळखतात आणि त्यांना शिक्षकांची लायकी जास्त कळते. ज्या शिक्षकाजवळ आपल्या स्वतःचं ज्ञान आहे त्याच्याबरोबर इतर सगळ्या विषयांचं ज्ञान आहे, ज्याला ते ज्ञान असलेलं कसं मांडायचं सुरेखपणे, म्हणजे प्रेझेंटेशन त्याचं कसं आहे हे ज्याचं चांगलं आहे तोच विद्यार्थ्यांना आवडत असो. मग त्यांनी काठीचा वापर केला तरी सांग. सरांनी काठीचा वापर केला, ते तुम्हाला पानापानामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये करेल की ते काठीचा वापर करेल. परंतु काठीचा वापर हा करण्याचा हेतू फार काय आहे हे बघण्या किंवा समजणं इतकी मुलं चतुर असतात. हो, आज ती मुलं म्हणतात की आमच्या जीवनामध्ये जे आम्हाला वैभव मिळालं, आम्हाला जी मानमन्यता मिळते ती सरांच्या त्या काठीच्या आम्हाला जो त्यांनी प्रयोग केला होता त्याच्यामुळे. विज्ञानाचा शिक्षक आहे, त्यांनी फक्त वाफेचं इंजिन शिकवलं नाही, वाफेच्या इंजिनामध्ये जी ऊर्जा येते ती काय येते हे नेमकं बेसिक त्यांना माहिती होतं की कोणली पाहिजे आणि ती चॅनलाइज केली पाहिजे. तेव्हा त्या वाफेला दुर्दम्य अशी ऊर्जा प्राप्त होते की त्या गाडीचं धूळच्या धूळ वाहून नेऊ शकतं. मानवी मेंदू तर इतक्या ऊर्जेने भरलेला आहे की मानसशास्त्रज्ञ म्हणतात की सामान्य माणूस त्याचा 1 भाग पण आपल्या संपूर्ण जीवनामध्ये वापरत नाही. काय कॉम्प्युटर पडलाय, निसर्गाने मानवाच्या मेंदूमध्ये इतका विलक्षण कॉम्प्युटर निर्माण केला आहे. शिक्षकाला हा विद्यार्थ्यांच्या मेंदूमधला, म्हणजे ज्या शिक्षकाला हा कॉम्प्युटर कळतो तोच शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी आपलं स्वतःचं आगळं वेगळं असं स्थान निर्माण करतो. हे सरांना कळलं. त्यांना माहिती आहे की आपल्या जे पुढे जे विद्यार्थी आहेत ह्यांना जर ह्यांची जी शक्ती आहे ती अशी वाहत जाऊन दिली आणि शिस्त लावली ना, कारण शिस्तीशिवाय ही कधीच चॅनलाइज होणार नाही हे त्या विज्ञाननिष्ठ माणसाला निश्चित माहिती होतं. म्हणजे त्यांनी जीवनात त्या विज्ञाननिष्ठेचं ॲप्लिकेशन शिकवताना कसं केलं हेच मला सांगायचं की त्यामुळे विद्यार्थ्यांचे जे काही प्रचंड पॉवर त्यांच्या ह्याच्यामध्ये जी ऊर्जा होती ती तिला एक दिशा मिळाली, आणि त्या दिशेमुळे त्या विद्यार्थ्यांनी आज जी प्रगती केली आहे. तुम्ही संदेशही बघितले, पाश्चात्य देशातल्या मुलांनी पण संदेश पाठवले. अरे एरवी जर सामान्य शिक्षक असला तर तो जातो काय नाही, येतो काय पण बघत नाही, कारण सर्वजण पैशाच्या तालावर बसतात. मी तर म्हणालो त्यांनी शिक्षकीय पेशा केला तो पैशाच्या तालावर नाही. सरांजवळ डबोला खूप आहे अशातला भाग नाही. सरांजवळ जे वैभव आहे ते भल्याभल्यांना मिळणार नाही, कोट्या दिशाला मिळणार नाही असं वैभव सरांजवळ आहे. आणि हे आपल्याला पानापानामध्ये
हे मी नाही सांगत, हे विद्यार्थी जे सांगतात त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय. कारण मी त्या प्रत्येक लेखाचं किमान 4 ते 5 वेळा वाचन केलंय. प्रत्येक लेखामध्ये त्याला नेमकं काय म्हणायचं आहे. बाकीचं काय एडिटिंग करताना परत इथे तिथे काटछाट करावी लागते, आम्ही काटछाट केली. पण त्यांचे जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते आम्ही सांगितले. दुसरं सरांचं वैशिष्ट्य म्हणजे सरांचं जे विषयाचं ज्ञान होतं ते खूप महत्त्वाचं. त्यांचं फिजिक्सचं ज्ञान सांगितलं. गणिताचं नुसतं ज्ञान होतं असं नाही. गणित शिकवणारे बरेच शिक्षक असतात की गणितं सोडवून देतात आणि विद्यार्थी इमानीद्वारे आपल्या वहीमध्ये ते गणित लिहून घेतात. गणित शिकवणं आणि गणित सोडून देणं ह्या संपूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. राऊत सर गणिताचे शिक्षक होते हे ठामपणे मी सांगतो की गणित कसं शिकवावं किंवा गणित काय आहे जीवनामध्ये हे त्यांनी सांगितलं. ते त्याने मनामध्ये पण ॲप्लिकेशन केलं. कारण गणितामध्ये कुठलीही चुकीची पायरी तुम्हाला उत्तराकडे नेणार नाही, सत्य उत्तराकडे नेणार नाही. चूक म्हटली की ती चूकच 100%. जीवनामध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अशी चूक होऊ नये म्हणून त्यांनी डोळ्यात तेल घालून पाहिलं. त्यासाठी त्यांना काठीचा वापर करावा लागला ही गोष्ट खरी. परंतु नुसत्या काठीच्या वापराने हे झालं नसतं. कारण काठीचा वापर करणारा तो गुराखी त्याला तशी गुरं नाही ओळखत. मुलांच्या मनामध्ये या देवत्वाचं जेव्हा एखादी व्यक्ती देवत्वाची प्रतिमा आपल्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करते तेव्हा तो कधीही काठीनी करू शकत नाही. नाही तो फौजदारच देवत्वान पावले असते. समाजाच्या मनामध्ये कधी फौजदार राहत नाही. राहतो तो चांगला विचार देणारा माणूस. आणि तो विचार कशासाठी देतो हे महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांना कळलं होतं की राऊत सर ही काठीचा वापर करतायत ह्याला कारण त्यांना जीवनातून जे काय अनुभव आले त्याच्यामुळे आपल्याला एक शिस्त लावावी लागली. नुसतं शिस्त नाही, जर पुढे जायचं असेल तर टाईम इलेमेंट फार महत्त्वाचं आहे. ज्याला वेळेचं कळलं. नुसतं इतिहास आम्ही शिकवतो पण वॉटरलूची लढाई नेपोलियन का हरला हे आम्ही मुळातच विसरून जातो की 6 मिनिटाच्या फरकाने तो हरला होता. 6 मिनिटला तो अगोदर पोहोचला असता. हे इतिहासापासून शिकायचं असतं. इतिहासातली फक्त जोड्या लावा आणि गाळलेल्या जागा बघायच्या नसतात. ते शिकले. त्यामुळे टाईम जे वेळ आहे त्याचं बरोबर उपयोजन झालं आणि ते योग्य वेळात झालं. तर नाही तर वेळ निघून गेलेली असते. सगळं गणित चुकलेलं असतं जीवनाचं. तर जीवनाचं विद्यार्थ्यांचं गणित चुकू नये. त्यांनी प्रत्येक क्षणाचा आपल्या उन्नतीसाठी विचार करावा. असं केला असं त्या विद्यार्थ्यांच्या लेखालेखातून दिसून येतं. आणि ह्याच्यातच सरांच्या कर्तृत्वाचा आलेख आहे. सरांच्या ह्याच्या जीवनामध्ये ते भाग्यवान आहे. वन हू हॅज फाउंड अ गुड वाईफ हॅज फाउंड अ गुड असे एक वाक्य आहे. ज्याला चांगली पत्नी मिळते त्याला चांगलं जीवन मिळतं. मी पुरुषाची भूमिका सांगतो. सॉरी, तुमच्या भूमिका मला माहिती नाही. पण पुरुषाच्या भूमिकेमध्ये मी निश्चित सांगतो की ज्याची पत्नी चांगली त्याचा संसार चांगला, त्याच्या मुलांवरचे संस्कार चांगले, त्यांच्या घरातलं वातावरण चांगलं. जरा कुठे चुकलं तर सगळंच बिघडतं. पण इथे नवऱ्याच्या व्रताला समर्पित करणारी पत्नी मिळणं हे राऊत सरांचं पण 7 जन्माचं भाग्य. संविधान होऊन त्यांनी ह्या ज्ञानयज्ञामध्ये मॅडमनी आपलं जीवन व्यतीत केलं. संविधा ही विभूती बनते म्हणूनच त्या विभूतीला पात्र झाले. असं हे जीवन आहे. आत्ता त्या ह्याच्यात म्हणलं की ते जीवन असं आहे की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं असं त्यांचं जीवन आहे. असंच जीवन त्यांना आयुष्यभर राहावं आणि त्यांनाच नाही तर सगळ्या राऊत कुटुंबियांना मिळावं अशी मी आज परमेश्वराजवळ अगदी विनम्रपणे प्रार्थना करतो. राऊत सर आणि राऊत मॅडमने त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना अगदी भरभरून सगळं यश मिळावा, सौख्य मिळावा, आनंद मिळावा. शुभम भवतु. मी ब्राह्मण आहे. आशीर्वाद त्यांना देतो की माझ्या कुटुंबियांतर्फे तुमच्या राऊत कुटुंबियांना आणि सगळ्या नातेवाईकांना भरभर आशीर्वाद की ज्ञानाची अनेक अशी शिखरं तुमच्या कुटुंबातल्या मुलांनी सर करावीत अशी विनंती करतो. यानंतर ह्याचं विमोचन होईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे असल्यामुळे तुम्हाला ते कळणार नाही. त्यासाठी शशिकांत राऊत यांनी आत्ता जशी एक वेगळी कल्पना मांडली तसं त्याचं बाह्यरंगापासून अंतरंग तुम्हाला 10 मिनिटामध्ये त्या स्क्रीनवर बघायला मिळणार आहे. मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत लेख नाही बघायला मिळणार.
पण कोणाकोणाचे लेख आहेत आता तुम्हाला सांगितलं 124 जणांनी ते लिहिलेलं आहे सगळं. आता 124 त्यांचे लेख, त्यांचे फोटो, त्यांचं डेसिग्नेशन असं आपल्याला ह्याच्या विमोचनानंतर बघायला मिळणार आहे. माझ्या शब्दांपेक्षा, कारण 1000 शब्दांपेक्षा एक चित्र अधिक प्रभावी असतं. ते प्रभावी चित्र तुम्हाला चांगलं बघावं यावं म्हणून माझे शब्द मी कमी करतोय. माझं भाषण ऐकल्याबद्दल धन्यवाद. सरांना पण धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आता ही CD पाहूया. प्रथम पुस्तकाचं विमोचन होणार आहे. आजच्या समारंभाचे विशेष अतिथी माननीय श्री रजनीकांतभाई श्रॉफ सर यांच्या शुभ हस्ते पुस्तकाचं विमोचन करूया. त्याला अनुसरण या पुस्तकाला शीर्षक पाहूया आता काय शीर्षक आहे, काय नाव आहे या पुस्तकाला, कसं आहे. विशेष पाहुणे पुस्तकाचं विमोचन करते. फाईलने जाहीर करावं पुस्तकाचं विमोचन झालं असं. फाईलने पुस्तकाचं प्रकाशन केलं जाहीर केले. एक विज्ञानोपासक या पुस्तकाचं शीर्षक आहे. एक विज्ञानोपासक या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत प्रस्तावना, लेख या सर्वांचं दर्शन आपण CD द्वारे घेणार आहोत. एक सुंदर असं वाचनीय असं पुस्तकाचं माझ्या हस्ते प्रकाशन करण्याची मला संधी मिळाली. एक विज्ञानोपासक त्या पुस्तकाचं नाव आहे. मला फार आनंद होता आहे की फार मोठा आढावा या क्षेत्रामध्ये चांगले शिक्षक किती आहेत त्याची सुरुवात लोकांना त्या दृष्टीने पाहण्याची, प्रत्येक शिक्षकाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळेल अशी मला खात्री आहे. मी काका यांना या त्यांच्याविषयी म्हणजे एक पुस्तक लिहिलं गेलं आहे त्याबद्दल धन्यवाद देतो आणि शुभेच्छा. धन्यवाद. सर्व
पुन्हा एकदा शशिकांत भाई आणि मनोजता राऊत यांचं आम्ही खूप खूप कौतुक करते आणि धन्यवाद देतोय.